बांधकाम कामगारांना पैसे घेऊन भांडी वाटप करणारे अक्कलकोट विभागाचे भांडी वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करा, अन्यथा 31 जुलै गुरुवार रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा निर्धार संघर्ष समितीने केला असल्याची माहिती महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आणि समितीचे सर्व पदाधिकारी यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। बांधकाम कामगारांकडून भांडी वाटप करताना 1000 ते 1500 रुपये घेत असल्याची तक्रार बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात करण्यात आली। त्याचबरोबर प्रत्यक्ष पाहणीसाठी हिरज येथील भांडी वाटप गोडाऊन येथे समितीचे पदाधिकारी गेले असता ठेकेदाराचे प्रतिनिधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरून शिवीगाळ करून अंगावर धावून आले। याचा निषेध म्हणून 25 जुलै शुक्रवार रोजी संघर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला। म्हणून सदर विषयी सहाय्यक कामगार आयुक्तांनी हे 29 जुलै सोमवार रोजी त्यांच्या दालनात ठेकेदार आणि कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक बोलावली। त्या बैठकीत संघर्ष समितीच्या वतीने संघटनेच्या लोकांना अपमानित करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी केली। तर ठेकेदार शंतनू शेटे आणि बिराजदार यांनी वरील प्रकाराबाबत आमचा काहीही संबंध नाही अशी बाजू मांडल्याने संघर्ष समितीने 31 जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा निर्धार जाहीर केला। सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भांडी वाटप ठेकेदार शंतनू शेटे, बिराजदार, बांधकाम कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी, उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोड्डू यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। बांधकाम कामगार महाराष्ट्र बांधकाम कामगार हक्क व न्याय संघर्ष समितीच्या माध्यमातून बांधकाम कामगाराकडून अक्कलकोट विभागाचे भांडी वाटप करणारे ठेकेदार हिरज रोडवरील केगाव हिरज रस्त्याला असलेल्या गोडाऊनमधून भांडी वाटप करत असताना बांधकाम कामगाराकडून 1000 ते 1500 रुपये घेतात अशा प्रकारची तक्रारी अनेक कामगारांकडून आलेल्या आहेत। या बाबतीत सहाय्यक कामगार आयुक्तांना मी संघर्ष समिती वतीने निवेदन दिलं। त्याचबरोबर या निवेदनाची दखल घेण्यासाठी आंदोलन केलं आणि 24 तारखेला सरकारी कामगार अधिकारी ढोबरियाला साहेब यांनी बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये 28 जुलै रोजी बैठक घेणार साहेबासमोर सहाय्यक कामगार आयुक्तांसमोर अशा प्रकारचे आम्हाला त्या बैठकीत सांगितलं गेलं, तसं ठरलं। परंतु या बाबतीमध्ये खरोखरच या बांधकाम कामगाराकडून पैसे घेतात का याची शहानिशा करण्यासाठी गेले असता आम्ही अंगद जाधव, मी स्वतः, विष्णू कारंपुरी, सोहेल शेख, गणेश बोड्डू आणि वैशालीताई बनसोडे असे आम्ही त्या गोडाऊनकडे हिरज रोडच्या गोडाऊनला गेले असता बांधकाम कामगाराचा ठेकेदारचा प्रतिनिधी असलेला त्या ठिकाणचा सुपरवायझर गुंड प्रवृत्तीने आम्हाला अपशब्द वापरले आणि आम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला, नवे अपमानित केला। त्यामुळे आणि बांधकाम कामगाराकडून पैसे घेऊ नये या मागणीसाठी 25 जुलै रोजी भव्य निदर्शने करून मोफत भांडी द्या अशा प्रकारचे आंदोलन केलं। आणि या संदर्भामध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांनी आज 28 जुलै रोजी सोलापूरच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवली। त्या बैठकीमध्ये ठेकेदार शंतनू शेटे साहेब, बिराजदार साहेब, त्याचबरोबर आमचे कामगार संघर्ष समितीचे मी स्वतः विष्णू कारंपुरी, अंगद जाधव, सोहेल शेख, गणेश बोड्डू आणि इतर पदाधिकारी उपस्थित होतो। या बैठकीमध्ये देखील ठेकेदार शंतनू शेटे यांनी आमचा त्या कृतीशी काही संबंध नाही, तो आमचा माणूस नाही किंवा आमचं तिथं काय घडलं नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं। हे अत्यंत बेजबाबदारपणाचा आणि दिशाभूल करण्याचा असल्या कारणाने
संघर्ष समितीने त्या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांना सांगितलं की ताबडतोब त्या ठिकाणचा ठेकेदाराचा ठेका रद्द करा भांडी वाटपाचा असं मागणी केलं. अन्यथा 31 जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयासमोर सार्वजनिक संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि त्याप्रमाणे 31 तारखेला 31 जुलैला संघर्ष समितीच्या वतीने सामुदायिक आत्मदहन कार्यक्रम आंदोलन होणार आहे. आणि या बाबतीमध्ये न्याय मिळेपर्यंत किंवा मोफत भांडी वाटप होईपर्यंत आमचा लढा चालू राहणार अशा प्रकारचा निर्धार आम्ही करतोय. आणि बैठकीमध्ये देखील तशा प्रकारची मागणी आम्ही केली आणि त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्तांनी देखील त्याची दखल न घेतल्यास आमचा आंदोलनाचा निर्धार कायम आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.